हॅलो एव्हरीवन, तुमचं डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आज मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ती म्हणजे कोणती, तर कोणत्या सुविधा मिळतात जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप एक्झाम देता. सो त्या एक्झाम मध्ये आपल्याला कोणकोणत्या सुविधा मिळतात, काय काय फायदा होतो, आज त्याबद्दल मी तुमची खास व्हिडिओ बनवलेली आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा. बघा, तर तुम्ही एक्झाम देता स्कॉलरशिपचे एक्झाम दोन असतात बघा, एक 5वीला देतात आणि एक 8वीला देतात. सो अशा दोन प्रकारचे एक्झाम असतात. तर आपल्या मोठमोठ्या एक्झाम असतात. तर आज आपण असं समजू की ही आपली एक छोटीशी पायरी आहे स्कॉलरशिप एक्झाम, आणि ती तुम्हाला पायरी काय करायची आहे, तर चढवायची आहे, म्हणजे तुम्हाला चढायची आहे. सो यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. सो बघा, पहिली तर बात, तुम्हाला जर पास व्हायचं असेल, जसं की आता दोन भाषा असतात, एक प्रथम भाषा, एक दुसरी सेकंड भाषा, म्हणजे ठीक आहे, अशा प्रकारच्या दोन, द्वितीय आणि प्रथम. मग ह्याच्यामध्ये काय, तर तुमचं एकूण टोटल बघायला गेलो तर 300 मार्काचा पेपर असतो. मग ह्याच्यामध्ये काय, तर 120 मार्क्स मिळाले तर तुम्ही फक्त पास आहात असं म्हटलं जातं. पण जर तुम्हाला 250 म्हणजे 250 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही मेरिट मध्ये येता, आणि तुम्हाला त्यामुळे काय मिळतात, तर स्कॉलरशिपच्या सुविधा मिळतात. ठीक आहे, मग त्या सुविधा काय काय मिळतात, त्याची तुम्हाला फायदा काय काय होणार आहे पुढे जाऊन, तर आपण ते आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा, तर त्याआधी आपण ही खास माहिती पाहणार आहोत. स्कॉलरशिप परीक्षा बॅच 2025 शिष्यवृत्ती ऑनलाईन बॅच इयत्ता 6वी ते 8वी करिता. ठीक आहे, सो जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचा समावेश, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा. आता जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे काय, तुमच्या ज्या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे 2017, 18, 19, 20, 21, 22, म्हणजे ह्या प्रकारच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या काय केले जाणार, तर त्याचे इथे सॉल्व्ह केले जाणार सगळ्या क्वेश्चन पेपर, आणि तुमची पूर्णपणे प्रॅक्टिस घेणार. तुमचं सगळं काही इथे कव्हर केलं जाणार, त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा अभ्यास करायचा आहे. सो ही पास होण्याकरिता खास तुमच्यासाठी बॅच आहे, तर ती बॅच जॉईन करा, कारण इथे सगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपचा जेवढा अभ्यास आहे तेवढं करून घेतलं जातं. जर तुम्हाला एक बॅच घ्यायची असेल तर ह्या नंबरवर जरूर कॉल करायचा आहे. ठीक आहे, पुढे आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिले तर काय मिळणार आहे, तर महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा. बघा, त्याच्यामध्ये पात्रता काय, त्यानंतर बघा तुम्ही पात्र आहात का नाही या स्कॉलरशिप परीक्षेसाठी. आता बघा, स्कॉलरशिप परीक्षा का दिली जाते बरं, कारण आपण विद्यार्थी आहे, विद्यार्थीला स्वतः काहीतरी घडून दाखवण्याचं काय, तर तुम्हाला स्वतः काय करायचं, घडवायचं आहे, स्वतः काहीतरी यश मिळवायचं आहे, पुढे जाऊन तुमचं काय, तर एकदम चांगल्या प्रकारे फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर परीक्षा कोणामार्फत, पालकांचा रोल. सो पालकांनी काय केलं पाहिजे, तर मुलांचा अभ्यास चांगल्या प्रकारे योग्य रीतीने घेतला पाहिजे. जर काहींचे पालक एज्युकेटेड नसतात तर त्यांनी बॅच लावून दिली पाहिजे मुलांना, तर त्या बॅचवर त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊन जातो. सो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काय पाहिजे, तर प्रॉपर गायडन्स पाहिजे. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं, तुम्ही 24 तास हार्डवर्क मेहनत करत आहात, पण तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स नाहीये, तर मग त्याचा उपयोग नाही. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही स्कॉलरशिप एक्झाम काय करू शकता, क्रॅक करू शकता, पास होऊ शकता. आणि जबाबदारी बघा, तर आता ही परीक्षा देतायत, आजचं युग खूप काय झालंय, तर आजचं जे युग आहे ते काय झालंय, तर स्पर्धा परीक्षेचं युग आहे. स्पर्धा परीक्षेचं युग असल्यामुळे त्यातून काय करायचंय, तर विद्यार्थ्याला घडवून दाखवायचं आहे, काहीतरी घडवायचं आहे. ठीक आहे, आजच्या युगात. सो आता बघा, त्याचं जर तुम्ही पास होणार, 120 प्लस मिळाले तर फक्त तुम्ही स्कॉलरशिप एक्झाम पास आहात, पण त्याचा काही एवढा फायदा नाही. पण जर तुम्हाला 250 प्लस मिळाले तर तुम्हाला स्कॉलरशिपचे काय काय फायदे होणार, तर बघा, आर्थिक हातभार. बघा, काहींची जी परिस्थिती असते खूप खराब असते, पण जर त्यांचा पाल्य म्हणजे त्यांचा जर मुलगा अतिशय चांगल्या प्रकारे मेरिट मध्ये आला एक्झाम पास होऊन, तर मग त्याला काय काय सोयी सुविधा मिळवल्या जातात, तर बघा, त्याचं जे शिक्षण आहे ते काय ऍज अ गव्हर्नमेंट थ्रू काय, तर फुकट केलं जातं, म्हणजे त्यांचं स्वतःचा पैसा घालवायची गरज नसते, पूर्णपणे त्यांचा खर्च गव्हर्नमेंट वाले करतात. ठीक आहे, सो आणि त्यांना मेडल मिळतात, त्यानंतर त्यांना काय, तर त्यांना बक्षिसे खूप सारे मिळतात, त्यानंतर त्यांचं
खूप खूप ठिकाणी काय केलं जातं, तर अभिनंदन केलं जातं, सत्कार केलं जातं. त्यानंतर त्यांना एवढं चांगल्या प्रकारे यश मिळतो, तर पुढे जाऊन त्यांना काय, तर सोयी-सुविधा मिळत राहतात. काही-काही अपॉर्च्युनिटी मिळत राहतात. सो अशा प्रकारे त्याचा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आता एखादा विद्यार्थी आता 5वी बसलेला आहे स्कॉलरशिपची एक्झाम आणि तो जर पास झालाय, तर त्याला अजून एक कॉन्फिडन्स येतो. त्याला एक कॉन्फिडन्स येऊन तो काय करतो, पुढच्या ज्या परीक्षा असतात, जसं की नीट झाली, जे-ई-ई झाली, सी-ई-टी झाली, या एक्झामला तो काय करतो, फेस करतो. तो सामोरे जातो. का? कारण त्याची जी कॉन्फिडन्स लेव्हल आहे ती काय झालेली असते, वाढलेली असते. त्याचा आत्मविश्वास काय तर वाढलेला असतो. मग त्यामुळे जर तो 5वी पास झालेला आहे स्कॉलरशिप, तर तो ती का नाही होणार पास? तर मग असा कॉन्फिडन्स त्यांच्या मनात येतो आणि ते काय करतात, तर ते विद्यार्थी मित्र त्या एक्झामला सुद्धा काय करतात, तर जातात. त्या एक्झामला सुद्धा सामोरे जातात. अकॅडमिकची तयारी, त्यानंतर काय बौद्धिक विकास. म्हणजे त्यांची जी बुद्धी म्हणजे त्यांची जी बुद्धी असते, बौद्धिक विकास ते काय करतं जास्त वाढतं. म्हणजे त्यांची जी आपण काय करतो जसं की बुद्धिमत्ता झालं. आता आपण बुद्धिमत्ता सुद्धा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांचं ते हुशार असतात. त्यांचं डोकं काय करतं, तर चालतं त्या गोष्टीत. मग त्यांची जी बौद्धिक विकास आहे, त्या विकासाची जी क्षमता असते ती वाढलेली असते. हां, त्यांना जास्त करून काय, तर त्यांना जास्त करून एक्झाम काय करायच्या असतात, पास व्हायच्या असतात. काही ना काहींमध्ये काय यश मिळवायचं असतं. तर अशा प्रकारे जर आम्ही पास होऊ, तर तुम्हाला ह्या सोयी-सुविधा मिळतात. प्लस तुम्हाला काय, तर तुम्हाला मानसिक म्हणजे तुमची जी मानसिक क्षमता ती सुद्धा वाढते. तुम्हाला अभ्यास करण्याची सुद्धा आवड निर्माण होते. का बरं? कारण तुम्ही पास होतात. मग आम्ही अभ्यास करून पास होतो, तर मग आम्ही का नको पुढची एक्झाम देऊ? तर मग तुम्हाला एक तो काय येतो, कॉन्फिडन्स येतो. का ही मी पास झालोय म्हणून ही सुद्धा मी काय करू शकतो, तर एक्झाम पास होऊ शकतो. सो अशा प्रकारे काय येतं, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि जो मुलांमधला आता मुलं पास होतात बघा, तर पालकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एकदम वेगळा असतो. कारण ते पास झालेत एकदम हे तर त्यांचा दृष्टिकोन एकदम चांगला असतो, की बाबा माझा मुलगा पास झालाय, माझा मुलगा एवढी-एवढी स्कॉलरशिप घेतो, त्याचं शिक्षण सुद्धा गव्हर्नमेंटवाले करतात. सो आम्हाला काय, तर आम्हाला आम्हाला पण काय करायचे, आमच्या पाल्याची काय करायचे, त्याप्रकारे अजून जास्त माझा मुलगा किती पास होईल, किती वरच्या पातळीवर जाईल, किती वरच्या थरावर जाईल, चांगल्या प्रकारे पास होऊन यशस्वी होईल. तर ते पालकांनी त्यांचं काय करायचं पाहिजे, तर ते आत्तापासूनच त्यांची काळजी घेऊन त्यांचं व्यवस्थित नियोजन करून त्यांना बॅच सुद्धा लावून दिली पाहिजे. सो त्यांना एक बॅच दिली ना, तर त्यांना पुढे जाऊन काय होणार, तर पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारची ते एक्झाम देत राहणार. कारण बॅचमध्ये पूर्ण प्रकारचं सोल्युशन मिळेल तुम्हाला. जेवढ्या बॅच आहेत त्याच्यामध्ये सगळे ज्यामध्ये तुम्ही एक्झाम देताय, त्या एक्झामच्या इथे सगळं काय होतं, तर प्रिपरेशन होतं, प्रॅक्टिस होते. सो तुम्ही बॅच सुद्धा लावून देऊ शकता आणि काहींना अडचण येत असेल एक्झाममध्ये, काहींना काहीच येत नाही, गणितामध्ये प्रॉब्लेम आहे, इंग्लिशमध्ये जे मराठी मीडियमवाले आहेत त्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतं, जे इंग्लिश मीडियममध्ये आहे त्यांना मराठी प्रॉब्लेम येतो. सो हे प्रॉब्लेम न येता तुम्हाला बॅच जॉइन करायची आहे. बुद्धिमत्ता यावर खूप जास्त काय, तर मुलं काय करतात, तर एक्झाम जास्त करून ह्याच्यामध्ये डिफिकल्टी असते. ठीक आहे का? कारण बुद्धिमत्ता हा 100 मार्क्सचं असतं आणि मराठी हा 50 मार्क्सचं असतं. आणि गणित 100 मार्क्सचं. म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित हे जास्त कॉन्सन्ट्रेट करून काय करायचंय तुम्हाला, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पोर्टंट. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करणार सारखी-सारखी, जर तुम्ही बुद्धिमत्ताला 2 तास देत आहात अभ्यासाला, तर तुम्ही तिथे 4 तास द्या. का? कारण त्याच्यामध्ये डिफिकल्टी आहे. खूप हार्ड आहे. ठीक आहे? जसं की तुम्ही गणिताला 1 तास देत आहात, तर 2 तास द्या. म्हणजे तुमचा टाईम वाढवा आणि त्याला काय करा, त्याला इम्प्रूव्ह करा, सुधारा. जर तुम्ही अशा प्रकारे स्टडी करणार आणि अशा प्रकारे मेरिटमध्ये येणार, तर सगळ्यांनाच चांगलं वाटणार. तुम्ही स्वतःला घडवून दाखवताय, तुम्ही यश मिळवतायत, यशस्वी होतायत, तर तुमच्या पालकांना सुद्धा चांगलं वाटेल. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा नाव चांगलं होणार. सो तुम्हाला अशा प्रकारे स्टडी करायची आहे आणि अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती समजली असेल, की शिष्यवृत्ती काय मिळते, आमचं कोणत्या लेव्हलला आमची इमेज असते, हे सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल, तर नक्कीच ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा सगळ्यांपर्यंत आणि जे कोणी नवीन असणार, जे चॅनलवर तुम्ही नवीन आलात व्हिडिओ बघायला, तर जरूर आपल्या डबल ओ अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. अशाच व्हिडिओ रोज येत राहणार. जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर मग तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच व्हिडिओ रोज पाहत राहा. आता आपण इथेच थांबतोय. थँक सो मच सगळ्यांना. बाय.